नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी बनवणार आहे एक मेकअप पाऊच. तर बघा, इथं फोम, नॉन अस्तर आणि मेन फॅब्रिक मी अटॅच करून घेतलेलं आहे आणि त्याला अशामध्ये तिरप्या तिरप्या शिलाई पण दिलेल्या आहेत. तर बघायचं मेजरमेंट आहे, याची उंची आहे 16 इंच आणि रुंदी आहे याची 12 इंच. तर 16 बाय 12चा असं मेजरमेंट आहे याचं, 16 बाय 12. तर 12 इंचाची आपण झीप घेऊया आणि झीप अशी ठेवून त्याच्यावर एक स्ट्रीप ठेवायची कपड्याची, जेणेकरून आतून रफ एजेस दिसणार नाही. तर बघा, असं स्टिच करून घेतलं की याला पलटवून याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची. वरतून दाब टीप देऊन खालून जी स्ट्रीप आहे तिला आपण फोल्ड करून घेऊया. बघा, या प्रकारे फोल्ड केली ना की आतून रफ एजेस दिसणार नाही आणि मग आपल्या रनरमध्ये दोरे वगैरे पण अडकणार नाहीत, एकदम फिनिशिंगमध्ये येईल. तर बघा, आतून कसलेही दोरे वगैरे राहिलेले नाही आहे, एकदम फिनिशिंगमध्ये आले. त्याच प्रकारे आता ह्या साईडनी पण तसंच करायचं. असं त्याच्या झिपवर फोल्ड करायचा कपडा आणि अजून एक स्ट्रीप खालच्या साईडनी घ्यायची, झिपच्या बाजूनी स्ट्रीप खालच्या साईडनी घेऊन आणि हे स्टिच करायचं इथे. हे बघा, स्टिच केलेलं आहे. आता आपण झिप ओपन करून घेऊया. बघा, या प्रकारे ओपन करून घेतलेले आहे. आता यावर पण दाब टीप देऊन आतून आपण फोल्ड करून घेऊया. या प्रकारे आता यामध्ये रनर वून घेऊया. बघा, यात रनर वून घेते मी. आता रनर वून झालेला आहे. आता याला आपण आतल्या साईडनी असं बाहेर करून घेऊया, उलटी साईड, आणि याला पलटवून दोन्ही साईडनी याला आपण स्टिच करून घेऊया. दोन्ही साईडनी स्टिच केलं की मग दोन्ही साईडनी स्टिच करून घेतलं की आता इथे आपण 1.5 इंचाची दोन साईडनी बॉक्स करणार आहोत. जी शिलाई मारलेली आहे तिथून आतमध्ये 1.5 घ्यायचं आहे. शिलाईपासून आतमध्ये 1.5 इंच असं दोन्ही साईडनी 1.5 इंचाचा बॉक्स घेऊन तो कट करून घेऊया. म्हणजे आपल्या पाऊचला एक छान बेस बनेल, बेस पाऊचचा. आता हे कट करून घेऊया. हे बघा, या प्रकारे कट करून घेतले आहे. आता इथे त्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे, बरोबर पकडून, आणि इथे स्टिच करायचे दोन्ही साईडनी. या प्रकारे स्टिच करून बघा, त्याचे रफ एजेस पण फिनिश केलेले आहे आतून. म्हणजे शिलाई वगैरे आपली कसलीच दिसणार नाही आतून आणि दोरे वगैरे पण निघणार नाही. आता याला पलटवून घेऊ. बघा, छान असा मेकअप पाऊच तयार होतो. मेकअप पाऊच म्हणा किंवा मग मुलांचं छोटं मोठं स्कूलचं सामान ठेवण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. जसं की पेन्सिल्स, कलर पेन्सिल्स, स्केच पेन, इरेझर, शॉर्पनर, ह्या सगळ्या गोष्टी खूप अस्तव्यस्त पडलेल्या असतात कधी कधी ना. तर आपण ती सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा मेकअप पाऊच म्हणून याचा उपयोग करू शकतो. तर बघा, छान असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि माझ्या सरोज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला मेकअप पाऊच मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. श्री स्वामी समर्थ.